नवीन कामगार कायदे शासनाने मागे घ्यावेत व कामगार हितांचे कायदे करावेत या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सीटूच्या वतीने राज्यभर तीव्र निदर्शने आंदोलनं करण्यात आली आहे। त्याचाच एक भाग म्हणून कामगार उपायुक्त छत्रपती संभाजीनगर येथे निदर्शने आंदोलने करण्यात आली आहे। त्यांच्या मागण्यांविषयी कॉम्रेड मंगल ठोंबरे यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। आज या ठिकाणी लेबर उपायुक्त कार्यालयावरती 4 श्रमसंहिताचे सरकारने घाट घातलेला आहे। कामगारांच्या अधिकाराचे जे कायदे आहेत ते त्यांनी आणून काढलेत आणि लागू केलेले आहेत। ते 4 श्रमसंहिता मागे घेण्यासाठी आज CI2चा संपूर्ण कार्यकर्ता कंपनी असेल, आशा असतील, शालेय पोषण आहार असेल, सर्व संघटित क्षेत्रातला कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि या सरकारला हे कायदे मागे घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही एवढं मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे। कारण आशा असतील, शालेय पोषण आहार असेल, असंघटित क्षेत्रातला कर्मचारी असेल, हे लेबर ऑफिस हे शिळीचं शेपूट झालेलं आहे। यांना जर झाकता येणार नाही, राखता येणार, साधं इन्स्पेक्शन करा म्हणून पत्र दिलं तर लेबर ऑफिसच्या म्हणतात आमच्याकडे अधिकार राहिलेला नाही। मग जर अधिकारच राहिलेला नाहीये हे लेबर ऑफिस आहे कशासाठी? म्हणून आज या लेबर आयुक्ताच्या समोर आम्ही निदर्शने केलेले आहेत। तर लेबर उपायुक्त साहेब सुट्टीवर गेलेले आहेत, लागून 3-4 सुट्ट्या आल्या म्हणे, म्हणून ते इथं उपस्थित नाहीये। आम्ही पडयाळ साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की तुमच्या माध्यमातून हे निवेदन सरकारला पोहोचवा आणि या सरकारला तुमच्या माध्यमातून निरोप द्या। CI2चा कार्यकर्ता येणाऱ्या काळामध्ये हा संपूर्ण रस्त्यावर उतरणार आहे आणि पुढे हे काही तुमच्या फायद्याचं होणार नाही। कारण कामगाराचे उपजीविका त्याच्यावर असेल तर कसं करणार? कायदाच जर हिरावून घेतला तर। कारण महिलांना आता 12-12 तास ड्युटी लावलेली आहे। महिलांची दिवसा सुरक्षा नाहीये तर रात्रीची सुरक्षा आम्ही कोण घेणार आहे? त्यांची जाण्या येण्याची व्यवस्था नाही, कुठल्याच गोष्टीची व्यवस्था नाही, त्या ठिकाणी त्यांना पाळणा करणार आहे। अशा पद्धतीने जी महिलांची पिळवणूक हे सरकार करत आहे तर त्याबरोबर महिला सगळे कर्मचारी संघटित असंघटित क्षेत्रातले येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये 26 तारखेला संपूर्ण देशभर हा संप पुकारलेला आहे आणि त्या संपामध्ये खूप मोठ्या संख्येने रस्त्यावर कर्मचारी उतरून आणि सरकारला हे 4 श्रमसंहिता रद्द कराव्याच लागतील हे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।